माझं नाव प्रमोद देशमाने आहे. माझे एज 35 इयर्स आहे. ॲक्च्युली जुलै 2023मध्ये मला ॲसिडिटीचा इश्यू वारंवार होत होता. त्याच्यानंतर मला फॅमिली फिजिशियननी टेस्ट करायला सांगितली इंडोस्कोपीची. इंडोस्कोपी टेस्टमध्ये एच पायलरी टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर मी 2 ते 3 गॅस्ट्रोलॉजिस्टकडे ट्रीटमेंट घेतली कंटिन्यू. तुम्हाला त्रास काय काय होत होता? मला छातीमध्ये जळजळ होत होती. त्याच्यानंतर पोट गच्च असल्यासारखं वाटायचं, गॅसेस व्हायचे. इन शॉर्ट ॲसिडिटीचे सर्व इश्यू होत होते. त्याच्यानंतर ॲसिडिटी वारंवार होत होती, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटायचं. त्याच्यामुळे मग मी ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्यानंतर इंडोस्कोपीमध्ये डिटेक्ट झाल्यावर मी 3 ते 4 गॅस्ट्रोलॉजिस्टकडे त्याची ट्रीटमेंट घेतली. एच पायलरी पॉझिटिव्ह डिटेक्ट झालं होतं. त्याच्यानंतर मी ऑलमोस्ट पुण्यामध्ये 2 ते 3 गॅस्ट्रोलॉजिस्टकडे त्याची ट्रीटमेंट घेतली, कारण तो त्रास वारंवार होत होता. म्हणजे तो त्रास थांबलाच नाही. जसं ट्रीटमेंट चालू होती तसं चालूच होता. त्याच्यानंतर मग अँटीबायोटिक वगैरे PPI हे कंटिन्यू चालू राहिलं माझ्या. ऑलमोस्ट 6 मंथपर्यंत मी PPI घेतल्या. जानेवारी एंडपर्यंत माझे PPI चालूच होत्या. आणि पुण्यामध्येच एका ॲलोपॅथीच्या गॅस्ट्रोलॉजिस्टनं सांगितलं की इन ट्रीटमेंट जोपर्यंत तू चालू ठेवशील तोपर्यंत चालूच राहील. म्हणजे तुमच्या हातामध्ये आहे की याचं कंट्रोल कसं करायचं ते. त्याच्यानंतर मी आयुर्वेदाकडे मूव्ह केलं आणि जानेपासून ऑलमोस्ट मार्चपर्यंत मी आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली. आयुर्वेदामध्ये मला थोडा रिलीफ भेटला, पण त्रास कंटिन्यू होता. त्याच्यानंतर मी सरांकडे आलो, वसीम सरांकडे. गुगलचे रिव्ह्यूज वगैरे पाहून खूप छान रिव्ह्यूज होते IBSसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्यानंतर मी सरांकडे आलो. मग सरांपाशी मार्चमध्ये आल्यापासून माझा आता एप्रिलमध्ये आल्यापासून आता माझी 3rd विजिट आहे सरांकडची. माझा 80-85% त्रास कमी झालेला आहे आणि आता चांगलं रिलॅक्स वाटतं आहे. अजून पण इम्प्रूव्हमेंट चालू आहे आणि आशा आहे की 100% मी रिकवर होऊन जाईल सरांपाशी.